नमस्कार, मी शशिकांत कासार आणि आपण पोहोचलोय जव्हारमध्ये. जव्हार आणि मोखाडा ही जर गावं पाहिली, तालुके बघितले तर टंचाईग्रस्त गाव आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणची गावाची जी गाव आहेत त्यांची टंचाई मुक्त होणे आणि इथल्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी पुरवठा होण्यासाठी शासनाने अनेक धरणं तयार केली आहेत. आणि आज आपण ज्या धरणावरती, हे धरण जे आहे लघु जलसंपदा विभागाच्या लघु पाटबंधारे विभागाच्या जव्हार अंतर्गत हिरा नदीवरती हे खडखड धरण बांधलं गेले. आणि आज धरणाची तू परिस्थिती पहिली तर धरणाची जी संरक्षण भिंत आहे त्या संरक्षण भिंतीतून आज पाहिलं तर लाखो लिटर पाणी वाया चाललेले. म्हणजे त्या संरक्षण भिंतीला अनेक होल पडलेले, त्या होलातून हे पाणी वाहते आणि मोठ्या प्रमाणात रोज लाखो लिटर पाणी जात असेल इथून. हे पाणी थांबवणं गरजेचं होतं, पण मात्र जलसंपदा विभागाने ह्याला दुर्लक्ष केलं. भविष्यात जर असंच जर पाणी वाहत राहिलं तर ह्या भिंतीला धोका उद्भवू शकतो आणि ह्या धरणाला सुद्धा धोका उद्भवू शकतो. म्हणजे मोठी भविष्य मध्ये कुठली हानी होऊ शकते. खरं तर हा जो भिंत आहे ती त्याची दुरुस्ती केली गेली पाहिजे, हे पाणी थांबवलं पाहिजे. कारण जी मूळ संकल्पना आहे इथल्या शेतकऱ्यांना आणि इथल्या टंचाई गावांना पाणी देणं ही संकल्पना महत्व आहे. पण मात्र असं जर गळती सुरू असेल तर मग त्या गावांना पाणी कसं पोहोचेल. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ह्यावरती नक्कीच तुमची ती कमेंट आली पाहिजे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्या विभागाला जाग येईल आणि या धरणाची लगेच दुरुस्ती होईल.